भारतीय क्रिकेटसाठी अतिशय काय म्हणतो ना सुवर्ण दिवस होता कालचा. वानखेडेच्या पावनभूमीवर देवेंद्र फडणवीस, अजय देवगण, टायगर श्रॉफ एकमेकांना श्रीफळ आणि शाल घालून सत्कारित करत होते. आणि त्याच्यासाठी क्राऊड पण खूप जोरदार चिअर करत होता. आणि ह्या अख्ख्या माहोलमध्ये मेसी आणि सचिन हे दोघं पण तिकडे, सचिन, छेत्री, लुईस सुआरेस, सुनील छेत्री आणि अजून एक स्पेनचा प्लेअर होता, आय गेस स्पेन की अर्जेंटिनाचा, ते पण होते त्यांच्या बरोबर. सो आय गेस फडणवीस यांनी खूप चांगलं सगळं सांभाळून घेतलं. बिग डे फॉर क्रिकेट. अमृता फडणवीस यांनी पण नाही, मेस्सीने अमृता फडणवीस बरोबर एक सेल्फी दिला त्यांच्या बरोबर. कार्ड माझा कार्ड. शिवाय नाही मी नाही देणार तुला, तू कोण आहेस, मी नाही देणार तुला. बट इट वॉज अ बिग डे. कसा वाटला तुला कालचा अख्खा समारंभ बघून? काय नाही, फडणवीसांनी चांगलं अरेंज केलं. क्रिकेटचा देव आणि फुटबॉलचा गॉड मेसी आणि सचिन एकत्र होते. नाही, इंडियासाठी खूप मोठी गोष्ट आहे की मेसी इथे येणं, कारण की लास्ट मला वाटतं की सगळ्यात मोठा प्लेअर मॅरेडोनाच आलेला इंडियामध्ये, तो कोलकातामध्ये आलेला, आणि तेव्हा कोलकाताने चांगलं होस्टिंग केलेलं. पण मला कळत नाही आपल्याला कोलकातावरती विश्वास काय. म्हणजे त्या जागी इलेक्शन मध्ये दंगली होतात, त्यांच्या इकडे 96च्या वर्ल्ड कप सेमीफायनलला बाटल्या फेकल्या होत्या, जाळलं होतं स्टेडियम. कोलकाता यावेळी ऑर्गनायझर्सचा जस्ट बिकॉज क्रिकेट आणि फुटबॉलची हिस्ट्री आहे तिकडे, तुम्ही तिकडे का देताय मला कळत नाही. क्रिकेट आणि मुंबईने पुन्हा दाखवलं की मुंबई का राजधानी या देशाची. दिल्लीला मी मानत नाही, पण यावेळी क्राऊडचा प्रॉब्लेम नव्हता. टू बी ऑनेस्ट, कोलकातामध्ये क्राऊडचा अजिबात प्रॉब्लेम नव्हता. जे काही माती खाल्ली ती ऑर्गनायझर्सनी खाल्लेली. त्यांनी लोकांकडून 50-50, 60-60 हजाराची तिकीट्स घेतल्या. 10 हजारापासून चालू होते, ते लाखापर्यंत होते तिकीट. आणि लोकांना हार्डली 20-25 मिनिटासाठी मेस्सी समोर होता त्यांच्या. तेव्हा मेस्सी दिसला पण नाही त्यांना, तो कुठेतरी लांब होता. इव्हन पण दुपारी का सकाळी उन्हात का मेसीला. आणि त्याच्या आजूबाजूला पूर्ण प्रेस आणि पॉलिटिशियन, व्हीआयपीज वगैरे. सो लोकांना बघायलाच मिळालं नाही ज्याच्यासाठी लोक आलेले. सो तो मला वाटत नाही की लोकांचं, आणि जर लोकांनी 50-60 हजार रुपये दिले तर लोकांनी जे केलं ते बरोबरच आहे माझ्या मते, जे केलं ते. सो इट्स ऑल अबाउट. मला क्राऊडचा नाही, मला इंजिनियर कोलकाताचाच प्रॉब्लेम आहे. असो, त्यानंतर ऍड्रेस टाकतो ह्याचा. आंध्रमध्ये पण झालं फॅलिब्रेशन, पण मुंबईने प्रूव्ह केलं की हैदराबाद मध्ये पण चांगलं झालं. पण मुंबईने प्रूव्ह केलं मुंबई येस. काल ज्या पद्धतीने लोकांनी प्रतिसाद दिला होता फडणवीसांना वगैरे, इट वॉज शेवटी क्रिकेट रसिक असतात रे. क्रिकेट रसिकांना माहिती आहे की कसं लोकांना ट्रीट करायचं, आणि मुंबईला तर खास करून माहिती. मी अजूनही म्हणतो की वर्ल्ड कप फायनल वानखेडेतच व्हायला हवी. काल पुन्हा सिद्ध झालेलं. काल मेसी पण 2-3 मराठी शब्द शिकला असेल. सचिनने सुरुवात मराठीमध्ये केली, सुरुवात केली बोलायला. हे तर शिकलाच असेल मेसी बोलायला. हे ऍक्च्युअली डिलीट करायला, हे एडिटेबल आहे, हे कट करा. तर हा मेसी पण थोडेफार शिकला असेल मराठी गोष्टी. शिव्या वगैरे शिकून गेला तुझ्याची गाणं वगैरे. आपल्याकडची माणसं ते करतात. मी आतापर्यंत जेवढे काही शोज केले त्यात मी बघितलं, कोणी फॉरेनचा माणूस वगैरे असला त्याला इंडियन लोक पहिले शिव्या शिकवतात, त्याला बाकी काही शिकवतच नाही ते लोक. पण तेच तर कल्चर आहे ना मित्रा. शिवाय हे कल्चर, दिस इज द वर्ल्ड वी आर लिव्हिंग इन. आता मेसी येऊन बोलला तुझ्या इच्छी गाणी तर केवढं बरं वाटेल लोकांना, केवढं रिलेटेबल वाटेल ते. गल्लीतली पोरं शिकतील. आई वडिलांना तुझं चांगलं वाटेल कसे तू बोलतोस. नाही, पण ओव्हरऑल इंडियासाठी खूप प्राऊड फील करण्यात दिवस होता की ते लोक इथे आले. आणि कोलकाताचा इन्स्टन्स सोडून द्यायचं, ते ऑर्गनायझर्सची चूक होती. आता दिल्लीत पण आहे, बघूया काय प्रदूषणात मेसीचा किती निभाव लागतो. नाही, पण खरोखर चांगलं वाटलं की मेसी इथे येऊन प्रॉपर ज्या प्रकारे माहोल तो बनवत होता, ज्या प्रकारे त्याच्या चेहऱ्यावर एक स्माईल होती, बघून बरं वाटलं भाई. एक एवढा मोठा लेजंड, जे की वर्ल्ड नंबर 1 स्पोर्ट आहे फुटबॉल. क्रिकेट सेकंड आहे ऑब्व्हियसली. क्रिकेट सेकंड नाही, नाही सेकंड आहे. क्रिकेट 2-3 स्पोर्ट्स मध्ये, टेनिस पण नाही, क्रिकेटच्या खाली आहे सगळं. फुटबॉल नंबर 1 आहे, सेकंड क्रिकेट आहे. क्रिकेट कधी एवढं वर गेलं? कारण इंडियाची एकट्याची पॉप्युलेशन तू बघ ना. तसं तू पॉप्युलॅरिटी वाईज म्हणतो. आणि होपफुली दिल्लीमध्ये सुद्धा जसं हैदराबाद आणि मुंबईमध्ये चांगलं झालंय मेस्सीचं सगळं जे काही अराउंड. दिल्लीत आहे डाऊट काय? नाही, दिल्लीत आहे डाऊट. ठीक आहे. नाही, दिल्ली आता काय नाही, कोलकाताकडून शिकले आहेत लोक. काय नाही करायचं आपल्याला. हैदराबाद मध्ये लगेच फोन फिरले असतील, ए भाई हे सब नाही करताय, करेक्शन पोहोचले असतील लगेच तिथे, चॅनलने करेक्शन. मुंबई तर बेस्ट करणारच होतं. हा, ऍक्च्युली मुंबई वर्ल्ड कप जिंकला. आपले बरेच मित्र पण गेले होते बघायला. येस, ज्यांनी म्हटलं होतं सकाळपर्यंत की नाही रे माझ्या तिकीट्सच नाहीत, असं 2-3 लोक होते. पण ठीक आहे, ते मला एक फोटो टाकतात ग्राउंड मधले. ओ ग्रेट, ठीक आहे. ते आता तुला फाट्यावर मारायचं असेल म्हणून त्यांनी. नाही, एकाच मित्राने मारलं, पण ठीक आहे. असो. नाही, अजून पण 2-3 लोक गेलेले आपल्या ओळखीतले. त्यांना ऍक्च्युली बोलवायला पाहिजे होतं आज पॉडकास्ट. आज थोडं फुटबॉल आणि क्रिकेटचं मिक्सर. कालची इंडिया आफ्रिकाची जी मॅच होती त्यानंतर आपण ह्याच विषयावरती बोलायला हवं.
मॅच पण झाली होती काल बाय द वे. काल हा व्हिडिओ आमचा त्यावरती पण सॉरी इंडिया आफ्रिकेच्या मॅचवर. पहिली 5 मिनिटं तुम्हाला फुटबॉलवर ऐकायला मिळाले. काल ते पण करायला होतं मला वाटतं की जसं की छेत्री फुटबॉल खेळला, मेस्सीला क्रिकेट खेळायला क्रिकेट खेळायला. हा राईट अजून करायला हवं ते. पण ठीक आहे, तो येऊन फुटबॉल खेळला तिथे लोकांबरोबर तेच खूप आहे. त्याचा क्राऊड मध्ये बॉल वगैरे. म्हणजे छेत्रीचं थोडं मला हे वाटतं काय की जसं सचिनची जर्सी दिली, वर्ल्ड कपची जर्सी आहे ती बाय तेंडुलकर, 2011च्या वर्ल्ड कपच्या फायनलची जर्सी त्याने मेस्सीला दिली. करेक्ट. पण सुनील छेत्रीला तिथे मेस्सीची मेस्सीची ऍडव्हर्टिजमेंट वाली जर्सी देऊन तिथे बोलवलेलं. त्याचं मेस्सी फॅन्स, मेस्सी फॅन्स मध्ये तो पण येत होता. म्हणजे तो असणारच आहे, नो डाऊट तो असणारच आहे मेस्सी फॅन. या पण त्याच्यासाठी थोडं मला ते कमी वाटतं की तो इंडियाचा लेजंड आहे. गेली 20-25 वर्ष जे काही तो खेळतोय, सिंगल हँडेडली तो इंडियाच्या फुटबॉलला प्रमोट करतोय. आणि त्याच्या बाकी कोण प्लेअर तुझ्या ओळखीचं? एक बायचुंग भुतिया नंतर मला छेत्रीच माहिती आहे आपल्याला. आणि मला धोनी पण माहिती आहे, इंडियाचा पहिला गोलकीपर, पण जो झाला नाही तो विकेट किपर झाला. पण मला वाटतं धोनी, रोहित शर्मा हे लोक ते लोक नव्हते काय, त्याचे काही कारण असेल मला माहिती. पण ऍटलीस्ट मुंबईतले क्रिकेटर्स रोहित वगैरे, टायगर श्रॉफ, अजय देवगण होती जे की महत्वाची माणसं होती खूप, ते त्यांचं असणं फार गरजेचं होतं असं वाटतं. ऑनेस्टली मी बुईंगच्या विरुद्ध आहे. फडणवीसांना जे बू केलं त्याच्या मी अगेन्स्ट, एकदम अगेन्स्ट. मी फन साठी बोललो पण मला मी खूप अगेन्स्ट. पण फडणवीस केवढे हुशार आहेत ते तू बघ ना. गणपती बाप्पा फिरवलंय, लगेच फिरवलंय बाई तिथे. पण पॉलिटिशियन म्हणून तो माणूस हुशार आहे, काही बोललो तरी. आस्क एकनाथ शिंदे. जाऊ दे आपल्या. खरं आता आपण आपल्या मॅचवर येऊया, क्रिकेटच्या मेन मुद्द्यावर बोलायचं. क्रिकेट कालच्या दिवसात जॉन अब्रामला बोलवलं पाहिजे होतं काल, कारण तो फुटबॉल बद्दल पॅशनेट. रणबीर कपूर, अभिषेक बच्चन, हे लोक जे आहेत ना की जे लोक, टायगर श्रॉफ पण ठीक आहे, तो थोडा ऍथलेटिक्स कडे वगैरे तो खेळतो फुटबॉल. अजय देवगण काय आहे तिथे मला माहित नाही. त्याच्या पाठची काही रिझन्स असतील ऑब्व्हियसली, इव्हेंट ऑर्गनाईज करण्यामागे. विमल स्पॉन्सर होता. जो मित्र बघायला गेलेला आमचा, त्याचं असं म्हणणं होतं. आता तो व्हिडिओ इंटरनेटवर आलाय की नाही माहित नाही. बोलू जो बाकी स्त्री लोक ओढत होते. अजय देवगणला जसं ते फडणवीसांनी शॉल वगैरे घातला, त्यानंतर लोक विमल ओरडायला लागले वानखेडेमध्ये. क्रेझी मुंबई क्राऊड इज क्रेझी. ठीक आहे, जाऊ दे. आता आपण ह्या सगळ्या इव्हेंटफुल गोष्टींनंतर आपण येऊया मॅचविषयी पण बोलून घेऊया. बनवतो जो व्हिडिओ तर बोलूया. येस. तर काल इंडियाने टॉस जिंकलेला पुन्हा, आणि इंडियाने बॉलिंग घेतलेली आहे. पण काल पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे की नो बुमरा इंडिया प्लेज वेल. काल बुमरा नव्हता, इंडियाने चांगली बॉलिंग केली. मला वाटतं की सिराजलाच येतं, रशदीपला आणि राणाला पण त्याचा प्रॉब्लेम आहे बुमराचा, की बुमरा नसताना ते लोक खूप चांगली बॉलिंग करत. नाही पण ते म्हणणं खरंच असणार आहे की जसं सचिनच्या घरात अर्जुन तेंडुलकरचं होतंय की भाई अर्जुन तेंडुलकरवर खूप जास्त प्रेशर आहे आता सक्सेसफुल व्हायचं, तर तसंच बुमराच्या अंडर बाकीच्या बॉलर्स होतं ना की खूप जास्त प्रेशर. जरा तू काहीतरी वेगळंच बोलायचं. नाही पण बुमरा इज बाप ऑफ ऑल बॉलर्स, राईट. अच्छा, म्हणजे तुझं म्हणणं हर्षदीप त्याचा पोरगा आहे. तू लिटरली नको घेऊ रे, लिटरली संबंध नको लावूस. मी असं म्हणतो की बाकीच्या बॉलर्सवर चांगलं खेळण्याचं खूप जास्त प्रेशर असणार. हे थोडं मला तसं वाटतं सचिन कोहली सोबत जे व्हायचं की त्यांच्या व्यतिरिक्त टीम कधी कधी जिंकून जायची, कारण ते नसताना लोक एक्स्ट्रा प्रेशर लावायचे, नसताना लावतात कधी. म्हणजे कोहली फार कमी इंजर्ड राहिला, पण तरी नाही. सचिनच्या बाबतीत तर मला असं काही जाणवलं नाही. विराटच्या बाबतीत, बुमराच्या बाबतीत ते फार जाणवतं आपल्याला. सिराजचं परफॉर्मन्स डाऊन होतो, बाकीच्या बॉलर्सचा परफॉर्मन्स तो नसला की अप होतो. हा. सो काय माहित काय रिझन आहे, थोडं सायकोलॉजिकलच असावं हे जे काही. थोडा एक्स्ट्रा एफर्ट लोक, एक्स्ट्रा इंचेस दे गो की भाई अभी जो है वो हम है, बुमरा भाई नहीं है आज. एक्स्ट्रा इंचेस दे गो फॉर. बुमराकडे एक्स्ट्रा इंचेस आहेत. पण एक फोटो व्हायरल झालेला बऱ्याच वर्षांपूर्वी. कॉन्टेंट का देतोस मला कळत नाही. त्याचा पूल मधला फोटो व्हायरल झालेला. फोन मधला? पूल मधला. अच्छा, हो. नाही, पाण्यात थोडं होतं. थंडी पण असेल कदाचित, यू नेव्हर नो. नाही, थंडीमुळे तर इंचेस कमी झाले पाहिजेत आय गेस. नाही, एकदम तुझ्या पाण्यात शिरतोस तेव्हा थोडा वेगळा इफेक्ट होतो. ते एका पॉईंट तू राहिला असतात की ते असं मनुक्याची खारीकची मनुका ते होत राहतं. हास्य जत्रेमधले जो किती नको. लक्षात येतो. गुड मित्र, गुड. मग कोलंबीची शेवंडीची कोलंबी असं बोलू शकतो. जवळा द्राक्षाचा मनुका वॉज लेजेंडरी. हास्य जत्रा. समीर चौगुले. आपण आज पुन्हा मुद्द्यावरती याची गरज आहे. तर इंडियाने बॉलिंग खूप मॅचेस अशी झाली आहे, ऍक्च्युली ही सिरीजच अशी चालू आहे आणि कोचिंगच अशी चालू आहे की इंडिया तर वन साइड जिंकते किंवा हरते. हा, दुसरी वेळ पण हरलो की. पण ठीक आहे, काल एक सिमिलॅरिटी होती की शुभमन गिलने 28 बॉल 28 मारलेत. सूर्यकुमारची बॅट लागलेली नाहीये पुन्हा एकदा.
आणि अभिषेक शर्मा चांगला खेळल्यावर 15 बॉल 35 का 14 बॉल 35 मारले, त्याने चांगली केली. पण इंडियाने बॉलिंग खरंच खूप चांगली केली. मी हर्षदीप ज्या पद्धतीने बॉल आत बाहेर खेळत होता, काढत होता, त्याने स्पेशली जो पहिला रिझा हेंड्रिक्सला बॉल टाकला, रिझा हेंड्रिक्स ठीकच प्लेअर आहे, तो बॉल चांगला पण होता. तो एवढी वर्ष कसा खेळतो हा माझा डाऊट आहे. खूप इन आउट असतो टीम मध्ये राईट. रिझा हेंड्रिक्स. कोण नसेल की मग तो असतो असं असेल आय गेस. शिखर धवनचं जसं झालेलं थोड्या वर्षापूर्वी. नाही, शिखर धवन खूप परफॉर्म केलं. हो परफॉर्म केलेलं, पण जसं त्याला इन आउट झालं, कॅप्टन आहे आउट आहे, कॅप्टन आहे आउट आहे, तसं वाटतं थोडं. पण शिखर धवन मोठा प्लेअर आहे रिझा हेंड्रिक्सपेक्षा, पण तरी ठीक आहे. तर त्याने चांगली केली. इव्हन हर्षित राणा काल चांगली बॉलिंग करत होता. टॉस जिंकलेली आहे इंडिया. हा, ते मी बोललो स्टार्ट. काल टॉस जिंकलेली आहे. हर्षित राणाने चांगली बॉल, फायनली काहीतरी परफॉर्मन्स येतोय. मला हर्षित राणाचं जेन्युइनली वाटतं की ही इज गेटिंग ऑल दी हेड बिकॉज ऑफ गंभीर. तो स्वतः तेवढा वाईट, तो चांगली बॉलिंग करतो, त्याला मी एवढं वाईट परफॉर्म करताना कधी बघितलं नाही अजून इंडियात जेवढं खेळतो ना तो. 5 पैकी 3 मॅच चांगला परफॉर्म करतो जेवढं मी बघितलं त्याला. तो जेव्हा कोलकाता मधून खेळायचा तेव्हा हर्षित राणा आवडतच होता लोकांना. ऍटिट्यूड हा, लोकांना आवडत होता हर्षित राणा, कारण तो ज्या पद्धतीने अग्रेसिव्ह होता, ज्या पद्धतीने तो परफॉर्म करत होता, आवडत होता. प्रॉब्लेम काय, त्याला खूप जास्त बॅकिंग मिळते आणि खूप लवकर बॅकिंग बाकी प्लेयर्सची नाही मिळते. फॉर एक्झाम्पल संजू सॅमसन आता किती नाही, तू आता त्या याच्यावरती येऊ नको. आता मला पुन्हा गिल विषय नाही बोलायचं. मला एकदा गिलचं कळत नाही. गिल इंडियातला पर्ची प्लेअर वाटायला लागला आता मला. ते पाकिस्तान ना पर्ची प्लेअर तसं इंडियातला वाटायला लागलं मला. मी तर गिल विषय. सो हर्षित राणाला त्यामुळे जास्त हेटेड मिळतो की गंभीर त्याला नको तेवढा बॅक करतोय. त्याच्या बॅटिंग एबिलिटीवर जो काही तो बॅकिंग मिळतो त्याला, त्यामुळेच तो हेट. पण राणाने परफॉर्म तेवढं वाईट नाही केलं आतापर्यंत असं मला वाटतं. नाही नाहीच केलं. इव्हन मला काल बॉलिंग मध्ये कुलदीपने चांगली बॉलिंग केली, आपल्या वरुण चक्रवर्तीने चांगली बॉलिंग केली. सो 2-2 विकेट सगळ्यांनी काढल्या आणि इट वॉज क्लिनिकल परफॉर्मन्स म्हणजे बॉलिंगने. त्यांच्याकडनं मार्क्रम खूप चांगला खेळला. 61 ची त्याने इनिंग केली. त्याने काही काही शॉट्स त्याने मारले, स्पेशली तो बॅकफुट पंच जे मारतो, तो सरळ मारतो, इकडे कव्हर्स मध्ये मारतो. मला ना थोडं डिकॉक जेव्हा लवकर आउट होतं माहित नाही का, मला थोडं वाईट वाटतं की अरे नाही, थोडा तरी चांगला प्लेअर आहे. थोडा म्हणजे वेस्ट इंडिजच्या बाबतीत आपलं कसं होतं की वेस्ट इंडिज आपल्या विरोधात जरी असेल तरी ते जिंकून गेले तर आपल्याला एवढं डिव्हिलियर्स सारखं थोडंसं डिव्हिलियर्स आपल्याला खेळताना आवडतं. हा, असे काही काही प्लेयर्स आहेत, डिव्हिलियर्स म्हण, गेल म्हण, की फॉर एक्झाम्पल राहुल द्रविड जर तू आपल्या टीम मधून बोलला असं तसा प्लेअर वाटतो मला. अजून कोण आहे जे समोरच्या टीम मधले आउट झाले की मॅकलम, मला असं वाटायचं ब्रँडन मॅकलम राईट, की यांनी थोडं तरी खेळून जावं पाहिजे, तसं वालंय. विलियमसन बद्दल तसं वाटतं. ट्रॅव्हिस हेड बद्दल वाटतं ठुल्ला हेड नो. तो फक्त रोहित शर्मा असतानाच खेळतो, त्यामुळे ठीक आहे. आता जर थोडे चान्सेस कमी झालेत त्याचे. नाही, त्याने आशिषची पहिली मॅच गाजवली आहे. हा, पण इंडिया बरोबर म्हणतो मी. हा, तिथे जाऊन इंग्लंड मधून कसा खेळला रोहित शर्मा? एक प्लेअर खेळू शकतो पण इंग्लंड मधून आता इंडियाचा. खरं, इफ यू नो यू नो. तर कुठे होता आपण? मॅच मधून भरकटतोय खूप आपण. तर काल डिकॉक लवकर आउट झाला. मार्करने काल खरंच चांगली बॅटिंग केली. त्याकडे ऍक्च्युली त्याची खूप रेंज चांगली आहे माझ्यामध्ये. तो कधी कधी फक्त खालचे बॉल चांगली खेळत नाही, आत येणारे, पण अदरवाईज त्याची रेंज खूप चांगली आहे. तो बॅकफुटला खूप चांगला खेळतो आणि तो माझ्याकडे दोन्ही गेम. काल त्यांनी डोकं लावून डिफेन्स पण चांगला आहे, त्याकडे अग्रेशन पण चांगलं आहे. काल तो व्यवस्थित खेळत होता, म्हणजे सिच्युएशन 118 पण त्याच्यामुळे पोहोचले, 50च्या आतच होते. पण काल मला आफ्रिकेची इन जनरल बॅटिंग क्वालिटी खूप खराब वाटली. आता कार्बन बॉस, कॉर्बिन बॉस जो प्लेअर आहे, तो शिवम दुबेच्या ज्या बॉलला आउट झालाय नव्हतं. वाईट बॉल. मी म्हणतो इकडे हा स्पीडला हार्दिक पांड्याच्या बॉलला आउट ठीक आहे, कारण तो बॉल त्याचा स्पीड जरा जास्ती आहे, 125चा स्पीड होता आणि त्या बॉलला फक्त थोडासा कट झाला बॉल तो, आणि अगदीच त्याला बॅटच कुठे टाकू कळलं नाही. तो म्हण ब्रेविसची पण विकेट काहीतरी विचित्रच गेली. मला इन जनरल खूप त्यांची बॅटिंग क्वालिटी खूप खराब वाटली. थोडा टेम्परामेंटचा इश्यू आहे, बाकी तर काय क्वालिटी ऑब्व्हियसली ते इंटरनॅशनल प्लेअर क्वालिटी प्लेअरच आहेत. थोडा टेम्परामेंटचाच इश्यू आहे साऊथ आफ्रिकेच्या बॅटिंगचा. आणि इंडियाचा काय इश्यू होतोय माहित नाही. टेम्परामेंट आहे, एक्सपिरियन्स आहे. जिंकले काल पण नाही, जिंकले तर ठीक आहे, पण सूर्याचा फॉर्म आणि गिलचा फॉर्म नाही, मला वाटतं दोघांपैकी एकाला तरी काढा. सूर्याने काल एक स्टेटमेंट दिलंय की मी आउट ऑफ फॉर्म आहे असं वाटत नाहीये मला. आउट ऑफ रन्स आहेत. 20 इनिंग्स झाले सूर्या. आय मीन, तुला याआधी कोणीच कधी क्रिटिसाइज नाही केलं या गोष्टींबाबत. आणि जे आता अभिषेक शर्माचे करतो ना की 14 बॉल 35 वगैरे, सूर्याचे ते नॉक्स पण खूप असायचे आधी. एक्झॅक्टली, अप्रिशिएट करायचो आपण. सूर्या तरी मोठी इनिंग नाही खेळून गेला तरीही त्याचे ते असायचे की हाय स्ट्राईक रेट वाले नॉक्स असायचे, त्याचे कॅमिओज असायचे, ते नाही येत. सो आय गेस कॅप्टनशिपचाच प्रेशर आहे. आणि गिलचा पण असेल कदाचित. गिलला किती जस्टिफाय करू मी आता. एक्झॅक्टली. आणि सो काल गिल पण बघशील 2-3दा वाचला पहिल्याच ओव्हरला. आय गेस
पहिल्या ओव्हरला एक age लागली. एज लागलेला तेव्हा त्याचा एक एज लागला जी कॅच मध्ये केली. राईट मला माहिती, मला गिल जेन्युइन आणि बाय द वे मी काल मॅच बघत होतो, त्या तो जो एज लागला स्लिप मध्ये, तर त्यावर कॉमेंट्री अशी चालू होती की शॉट मारलाय नाही शॉट मारलाय नाही की बहादूर का ही साथ काय म्हणतात, तकदीर बहादूर का साथ नाही, नसीब बलवान. 28 बॉल 28 सुरुवात चांगली केलेली गिलने, सुरुवात तो लिटरली 11 बॉल 20 वर होता. मग माझं म्हणणं अजून वाईट आहे, 17 बॉल तू पुढचे किती 8 रन मारले फक्त. तो बहादूर नहीं था गिल कल. गिल पिछले बहुत अभी अपने जगह के लिए खेल रहा है. नहीं जगह के लिए, जगह फिक्स है भाई उसका, जगह के लिए नाही खेळ. माय बॅड. जागेसाठी तर यशस्वी जायसवाल खेळतो. काल त्याने स्मॅट मध्ये सेंचुरी मारली आहे. मुंबईने 238 रन 17 ओव्हरला चेस केले. सो त्यात त्याने 48 बॉल सेंचुरी मारली. सो ऑब्व्हियसली गिल 28 बॉल 28 मारतोय, तो थोडाच बेटर खेळलाय आणि थोडाच बेटर परफॉर्म करतो जायसवाल. पण माझ्याकडे जायसवाल पण ठीक आहे, तुमच्याकडे तो आता लीगच्या बाहेरचा प्लेअर आहे. सॅमसन तुमच्याकडे बसलाय यार, जाऊ दे, नको जाऊया पुन्हा तिथे, नको जाऊया सॅमसनवर. आपण किती बोलायचं, राईट, कळलं पाहिजे शेवटी. आता सॅमसन रिटायरच होईल तेव्हा मला वाटतं लोकांना कळेल. मग पुन्हा लोक येतील. अक्षय खन्नाचे जसे मीम चालू आहेत की वेंचर लीड करता था तब तो कोई आया नहीं था, अब साइड रोल कर रहा हो तो बोल रहे लेजेंड. ये सब मैं पहले भी कर चुका हूं. येस. सो कालच्या मॅच मध्ये आजचा जसं काही ग्रेट मुद्दे नाहीत बोलण्यासाठी. अजून काय, हा चांगली बॉलिंग चांगली झाली, हाच एक मेन मुद्दा आहे. आणि अभिषेक शर्माचा चांगला नॉक होता. आणि काय होतं अजून, काय बाकी बॉलिंग बस, बाकी काही नव्हतं. वानखेडेचा दिवस खूप ऐतिहासिक होता. ऑब्व्हियसली इंडियासाठी खूप मोठा दिवस होता तो. आणि 3 दिवसाच्या टूरला झाला यार मेसी. असा आपण गोव्याला पण जास्त दिवस राहिलेलो याच्यापेक्षा. मेसीकडे पैसे नसेल, बजेट नसेल. मेसी 10,000 रुपये घेऊन आला असेल. त्याचा असं, अरे होमस्टेवर एवढा खर्च होतो यार, फक्त नाही राहू शकत, जास्त आउट ऑफ बजेट जाते माझं. मग दुपारचं जेवण आपण होमस्टे मध्येच करू असं असेल त्याचं. सो हा, कालच्या मॅच बद्दल जास्त काही बोलण्यासारखं नाहीये आपल्याकडे. सो ठीक आहे, इनफ आजच्या दिवसासाठी. अजून काय बोलायचंय? नाही. ओके, पुढची मॅच कधी? पुढची मॅच 17 तारखेला, 2 दिवसानंतर. आधी पहिल्या 2 मॅचेस एक दिवसांनी, पहिलीच दुसरी मॅच. येस. सो तुम्ही सुद्धा कळवा तुम्हाला कसा वाटला कालचा दिवस, मेस्सी आणि तेंडुलकर बरोबरचा. वानखेडेमध्ये जे काही झालं, बुईंग वगैरे फडणवीसांवर, जे नाही नव्हतं व्हायला हवं होतं, असं आम्हाला खूप मनापासून वाटतंय. कळलं तुम्हाला? येस. हा. सो त्याबद्दल तुम्हाला काय वाटलं ते तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. कालच्या मॅच बद्दल तुम्हाला काय वाटलं ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मांडीला खाजला, क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. येस.